नमस्कार छोट्या दोस्तांनो, सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. चॅनलच्या नावामध्येच तुम्हाला दिसत आहे की इकडे क्वेश्चन सॉल्व करून दाखवले जातील, राईट? तुम्ही सगळेजण 6वी मध्ये आहात आणि डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा याच्यासाठी तयारी करत आहात. या तयारीमध्ये माझी तुम्हाला मदत होणार आहे. माझ्या चॅनलवर तुम्हाला या परीक्षेतून घेतलेले गेल्या वर्षीचे प्रश्नपत्रिका, त्याच्या गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका, अशा प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले प्रश्न इथे सोडवून दाखवलेले दिसतील. सोडवून दाखवताना आपल्याकडे या परीक्षेसाठी 4 पर्याय दिलेले असतात बघा प्रश्नांमध्ये. तर 4ही पर्यायांचे एक्सप्लेनेशन मी तुम्हाला इथे देणार आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण तो जो धडा असेल, तो जो पॉइंट असेल त्या प्रश्नात विचारलेला, तो एकदम क्लिअर होऊन जाईल. याच्याशिवाय जर तुम्हाला या परीक्षेसंदर्भात काही माहिती हवी असेल तर इथे मी माझा व्हॉट्सअप नंबर शेअर केलेला आहे. तुम्ही मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करू शकता. तर चला, आज पहिला प्रश्न आहे तो बघूया. प्रश्नपत्रिका 2022 मधनं घेतलेला हा प्रश्न आहे. खालीलपैकी वनस्पतीजन्य व विघटनशील पदार्थ ओळखा. पर्याय आहेत चामडे, सिल्क, रेयॉन, कापूस. इयत्ता 6वी मध्ये जो धडा आहे तुम्हाला नैसर्गिक आणि मानव निर्मित पदार्थ याबद्दलचा, त्या धड्यामधनं हा प्रश्न आहे बघा. इथे आपल्याला वनस्पतीजन्य आणि विघटनशील पदार्थ सांगायचा आहे. केव्हाही प्रश्न समोर आल्यावरती त्यांनी काय विचारलेलं आहे, पर्याय काय दिलेले आहेत, हे शांतपणे बघायचं आहे, घाई करायची नाहीये. या परीक्षेमध्ये तुम्हाला बरोबर उत्तरांसाठी मार्क मिळणार आहेत, पटकन उत्तर देण्यासाठी नाही. ठीक आहे ना? तर पूर्ण वेळ, जेवढा वेळ आहे आपल्याला प्रश्नपत्रिका सोडवायला, तेवढा वापरायचा आहे आणि शांतपणे प्रश्न सोडवायचे आहे. तर बघा, वनस्पतीजन्य म्हणजे वनस्पतींपासून मिळणारा पदार्थ ओळखायचा आहे. तर इथे चामडे, चामडे तर प्राण्यांपासून मिळतं, प्राणीजन्य. सिल्क, सिल्क हे किड्यांपासून, सिल्क म्हणजे रेशीम, ते रेशीम किड्यांपासून मिळतं, म्हणजे ते पण प्राणीजन्य झालं. रेयॉन जे आहे ते मानवनिर्मित धागा आहे. आणि कापूस, कापूस हा वनस्पतीजन्य आहे. बरोबर आहे? पण दुसरं आपल्याला विचारलंय विघटनशील असायला हवं. विघटनशील म्हणजे सूक्ष्म जीवांच्या मार्फत त्याचं विघटन व्हायला हवं. ठीक आहे? तर मग चामड्याचं होतं का? तर होतं. सिल्कचं पण होतं, रेयॉनचं नाही होत, आणि कापसाचं होतं. ठीक आहे? तर बघा, आपण जसं आता बोलत होतो, चामडे हा प्राणीजन्य आहे विघटनशील असला तरी. सिल्क पण प्राणीजन्य आहे. रेयॉन जो आहे तो कापूस व लाकडाचा लगदा याला सोडियम हायड्रॉक्साईड मध्ये विरघळवून बनवतात आणि ते अविघटनशील आहे. आणि कापूस जे आहे ते मात्र वनस्पतीजन्य पण आहे आणि विघटनशील पण आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर म्हणजे पर्याय ई. ठीक आहे? हा शेवटचा पर्याय जो आहे तो या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार. ठीक आहे? अशा प्रकारे इथे हा प्रश्न आपण सोडवलेला आहे. असेच प्रश्न इथे सोडवून दाखवले जातील तुम्हाला. तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन वरती पण बटन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. याच्याशिवाय बघा, इथे माझा मेल आयडी पण मी शेअर केलेला आहे, तर त्याच्या मार्फतही तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. चला, छान तयारी करा. थँक यू.